ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी एडिटिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे मित्रांनो। तर प्लस न्यू कॉन्सेप्ट आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून तुम्ही बिनधास्त मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घ्या। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉरंट ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची जो लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। व्हिडिओला सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप न करता। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रमंडळी, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागणार आहेत दोन ॲप्लिकेशन। आता दोन ॲप्लिकेशन कोणते आहेत तुम्हाला सुद्धा नक्कीच कळणार आहे। तर एक आहे VPN, दुसरं म्हणजे CapCut Pro। जर आता VPNचा विषय, जर तुमच्याकडे VPN नसेल तर कोणतं एक VPN डाउनलोड करून घ्या। रिंडम आपल्या टेलिग्रामवरती पण सुद्धा आहे आणि प्ले स्टोरवरती खूप अवेलेबल आहेत, जितके म्हणतात तितके ढिगभर आहेत। कोणतं पण एक डाउनलोड करून घ्या, प्लस कनेक्ट करून घ्या। आणि आता CapCut Pro, जर तुमच्याकडे CapCut Pro नसेल तर CapCut Pro आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नक्कीच मिळणार आहे एकदम फ्रीमध्ये। बिंदासली टेलिग्राम चॅनलवरती जा, CapCut Pro डाउनलोड करून घ्या। ओके, तर आता प्रॉक्सी VPNची तुम्हाला थोडी एक मजा दाखवतो। आता बघा कशी दाखवतो। सिंपली आपल्याला VPN कनेक्ट करायचे, तर VPN ओपन करायचे, सिंपल वरी VPN वरती क्लिक करायचे, इथं कनेक्ट वरती क्लिक करायचे। इथं बघा कनेक्ट वरती क्लिक केलं, मिनिमाइज करायची आणि कट करून टाकायची। ओके, काय करायची, ॲप मिनिमाइज करायची, कट टाकायची। बघा आपलं VPN हे बघा सक्सेसफुलरित्या कनेक्ट होऊन जाणार आहे। ओके, एकदम सोप्या प्रकारे, काही सुद्धा चिट नाही, काही नाही, एकदम सोपं आहे। बघा फक्त अशा प्रकारे प्रॉक्सी VPN यूज करायचं, सिंपल, समजलं? म्हणजे 30 सेकंडची ऍड एका सेकंदात गायब। तर करा ह्याच गोष्टीवर एक लाईक। ओके, सिंपल। आता CapCut आपल्याला ओपन करायचे। आता CapCut ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं बघा, तुम्हाला सांगतो। प्लस आज गाईज भाऊबीज आहे, तुम्हाला भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा। माझा पण आवाज बसलाय खूप, म्हणजे आता फराळ वगैरे सुरू असल्यामुळे आवाज बसलेला आहे गाईज, त्यामुळे सिंपल त्या खाली क्रिएट वरती क्लिक करायचे। क्रिएट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला 13 सेकंदाचा व्हिडिओ दिलेला असेल, तर सिंपल हा व्हिडिओ ऍड करून घ्यायचा। ओके, तर अशा प्रकारे व्हिडिओ ऍड करून घेतल्यानंतर सिंपल या व्हिडिओवरती क्लिक करायचे। तर मित्रांनो, व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर खाली थोडं स्लाइड करायचे। ओके, स्लाइड करून घ्यायचं। इथं ऑप्शन आहे बघा एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं, यावरती क्लिक करायचे, ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा, व्हिडिओ आणि ऑडिओ सेपरेट करायचे। ओके, ऑडिओवरती म्हणजे आपलं सॉन्गवरती, गाण्यावरती क्लिक करायचे, बीट्सवरती क्लिक करायचे, थोडा आता स्लाइड करायचे। अशा प्रकारे तुम्हाला बीट्स बघायला मिळणार आहे। 1 बीट जिथं नाव आहे तो आपला बीट असणार। ओके, अशा प्रकारे बीट आपल्याला ऍड करायची। इथं दुसरा लगेच बघा तयारच आहे बीट, विषयाचं नाही। तर आपण बीट घेऊयात लावून। इथं एक झाला की लगेच इथं एक आहे, की बघा इथं एक। आता ही इथं काय विषय कसा काय, इथं छोटे छोटे बीट आहेत, अशा प्रकारे गाणे स्ट्रेच करायचे। तर बीट कशी लावायची तुम्हाला सांगतो मी। ही बघा अशा प्रकारे या अंतरावर बीट लावून टाकायची। ओके, ही बघा जिथं आपला फोटो फिरतो तिथं लावून टाका, वाटलं तर काही सुद्धा विषय नाही होणार। अशा प्रकारे थोडे छोटे छोटे बीट आहेत, घ्या समजून। इथं अशा प्रकारे बी नाव आहे बघा। ओके, इथपर्यंत बीट द्यायचे आहेत, समोरायचं आहे। इथं एक आपलं बीट असणार आहे, ही बघा। तर इथं एक असणार आहे, 1, इथं 2, इथं 3। ओके, इथे 3 बीट। थोडं समोर घेत वाटलं तर या बीटला अशा प्रकारे, ही बघा आपण बीट्स लावून घेतलेले आहेत। इथे थोडे बीट आहेत वाटतं। ओके, तर अशा प्रकारे काहीसे आपण बीट ऍड केले आहेत। इथं आता एकदम सोपं आहे बघा, बीट्स इथं बघा काही सुद्धा अवघड नाहीये, ही बघा। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे गाईज। तर आपण घेऊयात बीट्स ऍड करून।
ही बघा लगेच बीट तयारच आहेत. ओके, स्टार्टिंग एक बीट, एंडिंग एक बीट, काही नाही. अलर्ट मोशनची सवय लागलेली, स्टार्टिंगला एंडिंगला बीट द्यायची. ओके, तर अशा प्रकारे आपण एकदम सोप्या प्रकारे बीट्स ऍड करून घेतलेले आहेत. ओके, आता काय करायचं बघा, वर जे आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, थोडं स्लाइड करायचंय. इथं रिप्लेसचं ऑप्शन आहे, रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, साईडला फोटोवरती क्लिक करायचं, अल्बमवर जायचंय. तुमची जिथे का फोटोची फाईल असेल फोटोची फाईल ओपन करून घ्या. जर तुम्ही स्वतःचे फोटो यूज करणार असेल स्वतःचे फोटो ऍड करून घ्या. ओके, तर मी एक फोटो ऍड करून घेतो. तर मी एक रेंडम फोटो ऍड करून घेतो अशा प्रकारे. आता फोटोची साईज काही करायची गरज नाही, फक्त एंडिंग कट करून घ्या. एंडिंग कट केल्यानंतर आता बीट्स, आपले जे बीट्स आहेत ते बीट्स ओपन करायचे. वर फोटो आपला स्प्लिट करायचे बीट वाईज. काय करायचं, तुम्ही तुमच्याकडे जर फोटो अवेलेबल असतील तर तुम्ही मल्टिपल म्हणजे वेगवेगळे फोटो यूज करा, कारण वेगवेगळे फोटो व्हिडिओला भारी लुक होतं वेगवेगळे फोटो ना. माझ्याकडे फोटो नाही आणि प्लस टाइम सुद्धा नाही, त्यामुळे मी अशा प्रकारे तुम्हाला दाखवते. ओके, घ्या समजून. विषय असा आहे की वेगवेगळे फोटोज तुम्ही यूज करत जा, लय भारी दिसणार आहे. आता इथं फोटो आपण स्प्लिट करून घ्या छोट्या छोट्या याला. तर बीट्स थोडे छोटे आहेत, लय जबरदस्त होणार आहेत गाईज. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा नक्की करत जा. आपल्याला खूप गरज आहे आपल्या ऑडियन्सची, कारण आपल्याला मार्केट गाजवायचे मित्रांनो. तर विषय असा आहे, एडिटिंग म्हणजे एडिटिंगच. हे बघा, कारण अशा प्रकारे व्हिडिओ तुम्हाला प्रॉपररित्या कोणी शिकवत नाही आजच्या तर जमान्यामध्ये. जास्त करून असं तसं सुरू आहे. तर आपण एक शिकवतो प्रॉपर मध्ये. एडिटर तुम्हाला बनायचं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर आपण फोटो स्प्लिट करून घेऊया. तर भाई लोक, आपण अशा प्रकारे आपले फोटो जे आहेत ते स्प्लिट करून घेतलेले आहेत. तर या फोटोला आता ट्रान्झॅक्शन इफेक्ट वगैरे ऍड करायचे आहेत. ओके, तर आपण ऍड करून घेऊया डायरेक्ट मेन व्हिडिओवरती. तर मित्रांनो, आपला जो मेन व्हिडिओ आहे आपण या मेन व्हिडिओवरती आलेलो आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा जरा सोपं जाणार आहे सांगायला. ओके, तर अशा प्रकारे आपला एका नंबरच्या काय याला अॅनिमेशन नसेल असं वाटतंय मला. तर हा एक नंबरचा फोटो अॅनिमेशन नाही, आता डायरेक्ट 2 नंबरच्या फोटो कशी यायचे. अॅनिमेशन वरती क्लिक करायचे, इनवर्स इफेक्ट आहे बघा, रॉक वर्टिकली नावाचा हा इफेक्ट ऍड करायचा आहे. समोरच्या फोटो कशी यायचे. आता विषय असा इथं कालोड खाते, तर तुम्हाला असं सांगतो काय विषय नाही, परत आपल्याला कट करून परत लावावं लागेल. तर इथं रॉक वर्टिकली आहे, इथं रॉक हॉरिझॉन्टली आहे. ओके, ते समोरच्या फोटो कसे यायचे, अॅनिमेशन वरती क्लिक करायचे. बघायचं एकदा ऍप्लिकेशन बंद करून मी परत सुरू करतो. विषय काय होतोय मला समजत नाहीये. आता बघा इफेक्ट आपले चालणार आहेत. इथं काय रॉक हॉरिझॉन्टली. ओके, रॉक वर्टिकली, रॉक हॉरिझॉन्टली. बघा काही सुद्धा नाही, फक्त एकदा बंद करून चालू करायची. आता याचे कॉम्बोवरती डिस्टोर्ट राईट नावाचे इफेक्ट ऍड करायचा आहे. त्याच्या समोरच्या फोटो कसे यायचे, परत अॅनिमेशन वरती क्लिक करायचे, डिस्टोर्ट लेफ्ट नावाचे इफेक्ट ऍड करायचे. ओके, याच्या समोरच्या फोटो कसे यायचे, परत अॅनिमेशन वरती जायचे, परत कॉम्बोवरती यायचे, पेंड्युलम 1 नावाचे इफेक्ट ऍड करायचा आहे. त्याच्या समोरच्या फोटो कसे यायचे, परत कॉम्बोवरती जायचे, पेंड्युलम 2 नावाचा इफेक्ट ऍड करायचा. त्याच्या समोरच्या फोटो कसे जायचे, परत अॅनिमेशन वरती क्लिक करायचे, राईट झूम नावाचे इफेक्ट ऍड करायचा आहे. समोरच्या फोटो कशी येऊन परत काय करायचे, आणि कॉम्बोवरती यायचे, लेफ्ट झूम नावाचे इफेक्ट ऍड करायचे. आता आपले छोटे फोटो आहे. ओके, छोट्या फोटोवरती क्लिक करायचे, अॅनिमेशन वरती क्लिक करायचे, कॉम्बोवरतीच यायचे. तरी ते एक स्प्लिट काहीतरी फोटोचं इफेक्टचं नाव आहे. इथे इफेक्ट येत नाही काहीच, तुमच्या ह्याच्यात नक्कीच येईल. तर घ्या ऍडजस्ट करून. विषय असं दिसत नाही इथं तो इफेक्ट कसा होतोय, थोडे सर्व्हरमुळे प्रॉब्लेम येतोय. इथं काही नाही, अशा प्रकारचं इफेक्ट बघा. स्प्लिट फिकर असंच काहीतरी, सॉरी स्प्लिट फिकर नाही, स्प्लिट काहीतरी स्प्लिटच आहे काहीच. काय करायचं, हा इफेक्ट 1 2 3 4 5 6 7 फोटोला हा इफेक्ट ऍड करायचा. स्प्लिट काय आहे तो हा गोल फिरणारा. तर 7 फोटोला हा इफेक्ट ऍड करायचा. 8 नंबरचे फोटो कसे यायचे, डायरेक्ट अॅनिमेशन वरती क्लिक करायचे, कॉम्बोवरती डिस्टोर्ट राईट इफेक्ट ऍड करायचा. याच्या समोरच्या फोटो कसे यायचे, डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. त्याच्या समोरच्या फोटो कसे यायचे, अॅनिमेशन वरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती झूम 1 नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. आता याच्या समोरच्या फोटो कसे यायचे, कॉम्बोवरतीच यायचंय, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचे इफेक्ट ऍड करायचे. स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. याच्या समोरच्या फोटो कसे यायचे, डिस्टोर्ट आणि स्ट्रेच नावाचे इफेक्ट ऍड करायचे. याच्या समोरच्या फोटो कसे यायचे, इथं कोणता इफेक्ट आहे, तर इथं इफेक्ट असणार आहे बहुतेक स्लीप अँड स्लाइड 1. स्लीप अँड स्लाइड 1. याच्या समोरचा फोटो कसे यायचे,
स्लीप अँड स्लाइड 2 नावाचे इफेक्ट ऍड करायचे. कॉम्बोवरतीच आहे स्लीप अँड स्लाइड 2 नावाचे इफेक्ट ऍड करायचे. त्याच्या परत समोरचा फोटोपाशी यायचं आहे. परत डिस्टोर्ट लेफ्ट नावाचे इफेक्ट ऍड करायचा आहे. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. ॲनिमेशन कॉम्बोवरतीच स्वय इन नावाचे इफेक्ट ऍड करायचे. कोणता स्वय इन, म्हणजे याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. ॲनिमेशन वरती क्लिक करायचंय. 3D कार्ड 5 नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. 3D कार्ड 5 त्याच्या समोरच्या फोटोपाशी येऊन 3D कार्ड 2 नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. परत त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचंय. कॉम्बोवरती येऊन वेव्ह अँड स्लाइड इफेक्ट ऍड करायचा. कोणता वेव्ह अँड स्लाइड त्याच्या समोरच्या म्हणजे एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचंय. ॲनिमेशन वरती क्लिक करायचंय. काय बघा इफेक्टचं नाव ट्रेन 1 नावाचा इफेक्ट ऍड करायचा. ओके, तर अशा प्रकारे आपले जितके काय ॲनिमेशन आहेत तर ते आपण सगळ्या फोटोला ऍड करून घेतलेले आहेत गाईज. काही विषय नाही. आता काय करायचंय आपल्याला व्हिडिओ इफेक्ट वगैरे ऍड करायचे. आता सिम्पल काय करायचंय इथं यायचं आपल्याला 1 नंबरच्या फोटोपाशी. ओके, आता हा इफेक्ट आहे बघा बॉडी इफेक्ट आहे. व्हिडिओ इफेक्टच आहे. काय करायचंय तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये इफेक्ट कोणते आहेत ते सांगतो. तर आता व्हिडिओ इफेक्ट वरती आल्यानंतर काय करायचंय इंट्रो अँड आउट्रो वरती यायचंय. इंट्रो अँड आउट्रो वरती आल्यानंतर एक कोणता पण तुम्ही रेंडम ब्लरचा इफेक्ट ऍड करून घेऊ शकता. डायमंड झूम आहे, हॅलो ब्लर आहे, खूप इफेक्ट आहे. फक्त ब्लर एक इफेक्ट ऍड करायचा आहे. याची लेंथ काय करायची 1 2 3 फोटोपर्यंत ठेवून द्या. कारण हा इफेक्ट कोणता आहे बघा हा सुपर लार्ज स्पोर्ट असल्यामुळे त्यामुळे हा थोडा जास्त ठेवावा लागतो. आणि तुम्हाला जर हॅलो ब्लर किंवा डायमंड झूम ऍड करायचा असेल तर त्याला इतकी ठेवायची गरज नाही. लेंथ बरं का 2-3 फोटोपर्यंत ठेवा. आता याचे तुम्हाला सांगतो एकदम समोर किती नंबरचे म्हणजे छोटे फोटो झाले 8 नंबरच्या फोटोपाशी. तर किती सेकंदापाशी 6 सेकंदापाशी. ओके, 6 सेकंदापाशी यायचंय. 6 सेकंदापाशी आल्यानंतर म्हणजे जितके आपले छोटे फोटो झाले इथे छोटे फोटो आहेत 8 9 10 11 12 नंबरच्या फोटोपाशी यायचे. म्हणजे 6 सेकंदापाशी यायचे ऑलराऊंड. ओके, आता इथे यायचंय. इथे एक आपल्याला व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचंय. पार्टीवरती यायचंय. पार्टीवरती आल्यानंतर इथे इफेक्ट आहे बघा व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा. तर हा इफेक्ट ऍड करायचा व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा. तर बघूयात आपण इथं भेटतोय का. हा म्हणजे डायरेक्ट आपण रिप्लेस वरती क्लिक करूया. तर बहुतेक इफेक्ट तर मला दिसत नाही काय झाले की काही नाही कॅपकटले इफेक्ट दिसत नाहीत राव. तर काय करा मित्रांनो व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट वर सर्च मारा. तर इथं अशा प्रकारे इफेक्ट येणार बघा व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा. तर हा इफेक्ट ऍड करायचा. आकाशाला सुरू होते. तर व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ऍड करायचा. लेंथ एकदम लास्ट पर्यंत ठेवायची एंडिंग पर्यंत. दुसरं काय करायचं शेक इफेक्ट ऍड करायचा आपल्याला. तर इथंच आहे पार्टीमध्ये शेक इफेक्ट बघा ऍडजस्ट करून घ्या. ऍडजस्ट तुमच्या हिशोबाने करा काही सुद्धा विषय नाही. याची लेंथ एकदम लास्ट पर्यंत ठेवायची. आता याचं आहे एक म्हणजे डायरेक्ट फोटो म्हणून दाखवतो ना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 नंबरच्या फोटोपाशी यायचंय. आता काय करायचंय आता यायचं आहे बॉडी इफेक्ट वरती. इथं ग्लोईंग लाईन्स वरती यायचंय. बहुतेक हा इफेक्ट ग्लोईंग लाईन्स नाही ट्रेंडिंग वरती जे आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे ग्लोईंग डबल्स नावाचा. तर हा इफेक्ट ऍड करायचा आहे. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचंय. आता तर समोरच्या फोटोपाशी आल्यानंतर काय करायचं बघा परत बॉडी इफेक्ट वरती यायचंय. इथं ग्लोईंग लाईन्स वरती यायचंय. हिल फायर नावाचं इफेक्ट ऍड करायचं. हिल फायर याच्या समोरच्या फोटोपाशी यायचंय. परत बॉडी इफेक्ट वरती यायचंय. आता ग्लोईंग लाईन्स वरती जास्त करून इफेक्ट आहेत मित्रांनो. फ्लेम विंग्स 1 नावाचे इफेक्ट ऍड करायचा. फ्लेम विंग्स 1 नावाचा समोरच्या फोटोपाशी यायचंय. परत बॉडी इफेक्ट वरती यायचंय. मेकॅनिकल नावाचे इफेक्ट ऍड करायचंय. इथं 2 बहुतेक आपल्या 3D इफेक्ट आहेत. तर 2 3D इफेक्ट सोडायचे. समोरच्या फोटोपाशी यायचंय. डायरेक्ट 2 फोटोला एक इफेक्ट ऍड करून टाकायचं. ओके, तर इथे टेक्नॉलॉजी 3 नावाचे इफेक्ट ऍड करूया त्या 2 फोटोला टेक्नॉलॉजी 3. तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ इफेक्ट आणि प्लस बॉडी इफेक्ट ऍड करून घेतलेले आहेत. तर आता ट्रान्झॅक्शन ऍड करून घेऊयात. सिंपल यावरती यायचंय. यावरती आल्यानंतर ट्रान्झॅक्शन वरती म्हणजे व्हाईट बॉक्स वरती तिथे लाईट वरती यायचंय. लाईट वरती आल्यानंतर परत बघा असंच करत आहे. तर तुम्हाला न्यू मध्ये दाखवायचं असेल तर सिंपल तुम्हाला नाव सांगतो. विषय नाव म्हणजे काय असणार आहे बघा. एक तर ब्लँच असेल ब्लँच. ओके, ब्लँच नाहीतर फ्लॅश FLASH फ्लॅश. तर दोन्हीपैकी एक कोणता इफेक्ट ऍड करायचा आहे. ऍड केल्याच्या नंतर काय करायचंय लेंथ काय करायची 0.1 सेकंड ठेवायची. 0.1 सेकंड ठेवल्याच्या नंतर
तिथे अप्लाय टू ऑलचं इथे ऑप्शन येते बघा, अशा प्रकारे अप्लाय टू ऑलचं. तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आपल्या सगळ्या ट्रान्झॅक्शनला तो व्हाईट इफेक्ट आपला अशा प्रकारे बसून जाणार आहे. ओके, तर सॉरी मित्रांनो, खूप इफेक्ट असे तसे होत आहेत, त्यामुळे नाही तुम्हाला दाखवू शकत, कारण आता हाच कॅपकट अदर सर्व्हरमध्ये काय करत पर्याय नाही आपल्यापाशी. ओके, तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून एकदम जबरदस्तरित्या रेडी होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचंय. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केली नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ओके मित्रांनो, सिंपल वरी एक्सप्लोरवरती क्लिक करून द्या. तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.